125 रुपये, डिझेलचा भाव 100 रुपये, गॅसचा भाव 1000च्या वरती, भाज्या महागल्या आहेत, टमाटा 300 पटीने महागला आहे, एकंदर बाजारपेठेत बाजारातल्या जीवनावश्यक वस्तू 300 पटीने वाढल्या आहेत, इन्फ्लेशन वाढलं आहे. हे सगळं जे झालं आहे ते 70 वर्षात कधी झालं नव्हतं. आणि म्हणून माझं मत असं आहे की जे बोलतायत नाही जाती धर्म, कुठे ते मंदिराखाली मस्जिदीखाली मंदिर सापडलं, मंदिराखाली मस्जिद सापडली, हे जे काय दोन्हीकडचे वाद सुरू आहेत ते वाद मुद्दामून आगच निघते ना. दोन दगडं घासली एकमेकाला की आग निघते. त्या आगीतनं वणवा पेटवून टाकवायचं. म्हणजे दगडही दिसत नाहीत, वणवा लागला की काहीच दिसत नाही. तो वणवा पेटवण्याचा प्रयत्न आहे. पण लोक वेडी नाही आहेत. उपाशी पोटी बाप आईला बघू, म्हणजे मुलगा आईला बघू शकत नाही आणि आई मुलाला बघू शकत नाही. तेव्हा भूक हे कुठल्याही क्रांतीचं जनक असतं. आणि समोरच्या बाजूच्या देशामध्ये जे झालं आहे सिलोनमध्ये, ते तर सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं ना. कशामुळे झालं, काय झालं, इन्फ्लेशन कशा पद्धतीने देशाला कुठे घेऊन जातं. असं आपल्या बाजूला 6-7 राष्ट्र आहेत. अफगाणिस्तान काय परिस्थिती आहे, पाकिस्तान काय परिस्थिती आहे, नेपाळ काय परिस्थिती आहे, म्यानमार काय परिस्थिती आहे, खाली श्रीलंका काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे सगळं लोकांच्या लक्षात येतं आहे हळूहळू हळूहळू. म्हणून धर्माची गोळी द्यायची म्हणजे लोक आपले झोपून राहतात. जसं कार्ल मार्क्सनी म्हटलं आहे की धर्म ही आफूची गोळी आहे. आफू का द्यायची लहानपणी, किंवा अजून लोक आफू का घेतात की टिळा लावला वरती की आपली धुंदीत गेले. तर महाराष्ट्रातली जनता बेधुंद अवस्थेत असावी, त्याची धुंदी उतरूच नये, त्याची नशा उतरूच नाही धर्माची. म्हणून रोज नवीन धर्माची एक पुडी सोडली जाते. म्हणून मी नेहमी म्हणतो की राम म्हणू, पण आम्हाला रामनाम म्हणायची पाळी आणू नका. असं आहे की एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या धर्मांध शक्तींना रोखू शकणारा एकच हिमालय आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. त्याच्यामुळे ओढून ताणून त्यांना सगळ्या प्रकरणामध्ये ओढायचंच असा निश्चय करून काही लोक काम करतात. त्याच्यामुळे मला इतके फार आश्चर्य वाटत नाही. पण ह्याच्यातला एक दुसरा धोका सांगतो. गांधीजींबद्दल 1942 साली जेव्हा नथुरामने पहिला हल्ला केला, गांधीजींच्या आयुष्यात 5 हल्ले झाले. पण हे हल्ले झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच गांधींमुळे फाळणी झाली, गांधींमुळे 55 कोटी गेले, गांधी या देशाचे दुश्मन आहेत, अशा प्रकारची इतकी बदनामी करण्यात आली. आणि तेव्हाच्या लोकांनी गांधींवर होणाऱ्या आरोपांना कधीच महत्त्व दिलं नाही, कारण का गांधी होते. पण आज जेव्हा नवीन तरुण पोरांच्या हातात सोशल मीडिया आल्यानंतर जे काही टाकलं जातं आहे ते अत्यंत घृणास्पद आणि मला न पटणार आहे. कारण का इतिहास, त्याच्याला सत्य इतिहास कळतच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की पवारसाहेब काय म्हणतील ते म्हणतील, पण आपल्याला त्याचं उत्तर सडोतोड पद्धतीनेच द्यावं लागेल. आपल्या बापाची होणारी बदनामी आपण सहन करायची नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हा एक डाव आहे, डाव. हे एक षडयंत्र आहे, कट आहे. या कटामध्ये आपण अडकायचं नाही. आपला बाप कसा आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्या महाराष्ट्राला परत आठवण करून द्यायची असते. या देशाला स्वातंत्र्य कोणीही कितीही मला टोकलं मानलं नाही तरी मी आजही सांगतो की या देशाला स्वातंत्र्य हे सर्वाधिक प्रयत्नाने जर कोणी मिळवून दिलं असेल तर त्या माणसाचं नाव मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी आहे. हे कोणीही नाकारू शकत नाहीत. जगाच्या पाठीवर गेल्यावरती तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक व्हावं लागत नाही. तुम्हाला नतमस्तक फक्त गांधीजींसमोर व्हावं लागतं. आणि जगाच्या बाजारपेठेतनं जगाच्या राजकारणातले जे म्हणून राष्ट्रप्रमुख येतात ते जातात गांधी समाधीस्थळावर आणि नतमस्तक होतात. तेव्हा हे गांधी ही या देशाची ओळख आहे, पण त्याची जी बदनामी लोकांनी केली
म्हणजे जेव्हा वल्लभभाई पटेलांनी RSSवर बंदी आणली आणि जेव्हा गोळवळकरांनी त्यांना विचारलं की तुम्ही आमच्यावर का बंदी आणली, आमचा काय संबंध गांधी हत्येशी, तेव्हा ते म्हणाले होते वल्लभभाई पटेलांनी 1949 सप्टेंबर महिन्यात लिहिलेलं पत्र आहे की तुमचा काहीच संबंध नाही, पण देशामध्ये जी तुम्ही विषपेरणी केली विचारांची, त्या विषपेरणीमुळे समाजामध्ये इतकी अस्वस्थता पसरली की त्याचा अखेर गांधी हत्येत झाला. हे काही काही उदाहरणं जी इतिहासात आहेत, कारण का शेवटी इतिहासच तुम्हाला शिकवत असतो आणि ते शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे जेव्हा गांधी हा सगळ्यात आपल्यातला सर्वात मोठा अडसर आहे, त्याला दूर केल्याशिवाय तरणोपाय नाही, म्हणून गांधीजींची हत्या झाली. आणि म्हणून शरद पवारांचे जे बदनामीचे क्रम सुरू झालेत ते लक्षात येतं ना की तुम्हाला एकच अडथळा आहे तुमच्या विचारांना थोपवणारा, शरद पवार साहेब. पण असं आहे की मी शाहूंच्या नगरीत आलो आहे, मी आलो आहे ह्याच्यासाठीच की ज्यांनी आपल्या कृतीतनं राज्य चालवताना राजा कसा असला पाहिजे हे जगासमोर उदाहरण ठेवलं, म्हणून तर या मातीला मी नतमस्तक व्हायला आलो. हाच विचार भारताला तारू शकतो शाहू महाराजांचा. म्हणजे शाहू खूप लवकर गेले, अजून जर ते 30 वर्ष जगले असते तर भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल वेगळा असता, भारताची विचारसरणी वेगळी असते. आपलं कमनशिबी आहोत आपण की शाहू आपल्यातनं लवकर गेले. कोणी केलंय असं आहे की त्याचं उत्तर शाहू महाराज देतील ना. शाहू महाराजांनी आपल्या पत्रकार परिषदेत जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोललेत ना. मी काय बोलणार, मी काय एवढा मोठा नाही, मी नाही शाहू महाराजांना ओळखत, नाही मी संभाजी महाराजांना ओळखत, मी फक्त शाहू विचारांना ओळखतो. माझं काय, मी काय कधी त्यांचा राजवाडाही बघितला नाही, माझी त्यांची कधी मी चहाही प्यायलो नाही, मी कसं बोलणार या विषयावर. नवाब मलिकांसाठी शरद पवार साहेबांनी तुरुंगात असताना पण मी त्यांचं मंत्रिपद काढून घेणार नाही, प्रचंड टीका झाली, BJP रस्त्यावर उतरली, साहेबांनी मंत्रिपद नाही काढलं. आता ते राष्ट्रपतींच्या कानात काय बोलले, पंतप्रधानांच्या कानात काय बोलले याचं काय माईक ओवैसीच्या घरात आहे काय? तर साहेब कोणासाठी कुठे गेले होते हे ओवैसींना कसं कळतं? हे आगी लावण्याचे धंदे असतात आणि त्याची सुपारी कोणी कोणाला दिली असती अख्ख्या जगाला, अख्ख्या भारताला माहिती आहे ओवैसी कोणाची सुपारी घेत असतं. मला वाटतं की हे बाकीचे प्रश्न जे डिपार्टमेंटचे जे प्रश्न आहेत ते विचारू नका, मी इथे काय उत्तरं देणार नाही. मी इथे काय म्हाडा आणि याच्यासाठी आलेलो नाही. तुम्हाला पॉलिटिकल जे काय विचारायचं ते विचारा, बाकी नंतरचे प्रश्न जेव्हा मी म्हाडासाठी येईन तेव्हा मी तुम्हाला देईन. असं आहे की प्रत्येकाला आपल्या पक्षात आपलं स्थान आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह टिकवायचा असतो. ते जर काम कोणी करत असेल तर त्याला मी फारशी किंमतही देत नाही आणि त्याच्याकडे बघतही नाही. त्याचं ते काम करतात. काय कुठे कुठे याबद्दल मला काय माहिती नाही आणि अभ्यास नसेल तिथे मी बोलत नाही. असं आहे, सगळ्यांनी ठरवलं म्हणून सरकार आलं, कोणी एकाने ठरवून हे सरकार आलेलं नाही.
सगळ्यांनी ठरवलं की धर्मांध शक्ती रोखून धरायची. शाहू फुले शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार या मातीत जिवंत ठेवायचा. विकसनशील महाराष्ट्राला जातीयवादांची कीड लागून तो पोखरला जाऊ नये या एकाच हेतूने हे सरकार जर कोणामुळे बनलं असेल तर ते एकमेव माणूस आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. बाकी सगळ्यांनी मदत केली. त्याच्यामुळे आमचं ठरलंय, होय आमचं ठरलंय, पण आमचं म्हणजे आमच्या तिघांचं ठरलंय. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन म्हणजे परसेप्शन बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. त्यांचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे, यांचा वेगळा असेल, त्याच्यात काय मोठं. कुणावर आर्यन खानवरच्या विषयाला काही जास्त मी बोलणार नाही. माझं मत एवढंच आहे की एखाद्या बालमनावरती अशा गोष्टींचा जेव्हा आघात होतो आणि एखादा निरपराध 4-4 महिने जेलमध्ये जाऊन बसतो, त्याच्या मनावरती काय परिणाम होतील, त्याचं या सिस्टीमविषयी काय मत होईल, त्याचा विचार सर्वसामान्यांनी जरूर करावा. आपल्या घरातला एखादा निरपराध पोरगा असाच जर पोलिसांनी डांबून ठेवला तर आपल्याला वाईट वाटणार नाही का? तो फक्त शाहरुख खानचा पोरगा आहे हे जर त्याला अडकवण्यासाठी एक कारण असेल, किंवा लोकांनी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो शाहरुख खानचा मुलगा आहे. प्रत्येक बापाला एक पोरगा असणारच, तो शाहरुख खान असो नाही तर जितेंद्र आव्हाड असो. त्या माझ्या पोरीवर आणि त्याच्या पोरावर जेवढं शाहरुख खानचं प्रेम आहे तेवढंच माझ्या पोरीवर माझं प्रेम आहे. शेवटी बाप असतो. त्याला ज्या यातना झाल्या असतील तर त्यालाच विचार. असं आहे की हे षडयंत्र आहे. मी आधीच सांगितलं की शरद पवारांच्या मागे भुणभुण लावून ठेवायची, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची, पवारसाहेबांनाही बैचेन करायचं, जे होणार नाहीत ते. पण हे सगळं एका षडयंत्रातहत चालू. त्याच्यामुळे याला काय फार महत्त्व द्यायला पाहिजे, पण फार असं गांभीर्याने पण घ्यायला पाहिजे. आणि जास्त काय ठीक आहे, आम्ही आहोत समर्थ त्याला खेळवायला, त्यांच्यासमोर बॅटिंग करायला आम्ही आहोत. संपूया.